पाय टाकू कुठे मी? बघ रस्ता कुठे आता. ए अर्जा, जिवंत आहेस ना? जिवंत आहेस ना? आधी का झेलकाल रा घालती. तो वापरला तर नाही, दरी नाही जाणार, इथं थांबल्या बा इथे. जय जास्त लांब नाही जाणार. जय जिला वाटतं मला. जय जेला आवाज दे नाही, काही करा नाही. आपल्याला मम्मी मारील वाटते मग. जय श्रीराम. चाल गावला लगेच रस्ता बघ. अरे दोरावली जायचा ये ना, रस्ता चांगला. मित्रांनो बघू शकता, असं दोरावली जायला लागतं. डेंजर असा रस्ता बघा. जय चरताना काढला सगळं देव आठवलेला पण लास्टला चाललो. आता पुरे गेल्यावर कंच देव आठवतील. पुरा अजून रिक्षी आहे. मग आता कुठला देव आठवता? माग फिरायचं देव आठवतील. देव आठवलेलं पण यमराज नाही आठवला. पुरे यमराज आठवलेला पण नाही आठवता. जायला रे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. मी आता बॅग घे. तर जय शिवराय मित्रांनो, तर आज आपण जाणार आहे चंद्रीगडावर. जवळच असलेला 1 तासाचा प्रवास आहे. तर आज आपण जाणार आहे चंद्रीगडावर. तर आपण इथे आता मलंगडला आहे. मलंगडवरून आपण हर्षद आणि सागरला पिकअप करून आपण आता निघणार आहे. ठीक आहे. आणि आपल्या नेहमीच सोबत असलेल्या 2 गाड्या. तर सागर, गडाबद्दल काय माहिती आहे का? गडाबद्दल माहिती आवरीच. गड रिक्षे 100 पैकी 50 लोक वरती जातात. तर मित्रांनो, आपण आता इथे थांबलेलो आहे मॅगी घ्यायला विनय यांच्या गावाच्या बाजूला. विनय, तुला चित्र बोलून या इकडे गेला. अरे यांच्याच गावाच्या इथून जायचं आहे ना, विनयला तिकडे बोललेला आपल्या घरात. तिकडून बाई यायले सुसा म्हणजे सागर बघ. जय 4 घेतले. 4 जण लपर किती होती? लपर लपडे किती होते म्हणजे 5 आहे. लपडे किती होते तुला नको का? एक मॅगी कॅम्पा घ्यायचा आपण. एक कॅम्पा विनूला. किती आले रे? मित्रांनो बघला गद्दारी करताना व्हिडिओ आहे. नको दौरच करा पैसे त्याच्या वरती गेलो ना तुला. मग काय दिवस आले केरळला चालल्या नाही, यांच्यावर पेट्रोल टाकायला पैसे नाही. 150 रुपये लिटर वाटल. अरे भाई प्रमोदची टोपी बोलतं 1500 रुपयाची, ऑफर मध्ये 800 रुपये भेटले भाई. 800 रुपयाची टोपी होती, खाली मुद्दाम 15 सांगलेलं. ऑफर मध्ये कसे घेतील ना, बाकी ऑफर. चला मग. तर मित्रांनो, आपण आता चंद्रीगडाच्या पायथ्याशी पोहोचलेले. तर आपण इकडनं पायवाट आहे, इकडनं आपण जाणार आहे. सोबत आपल्या सागर, जयू, हर्षद आणि विनू आहे. तर आता गड तर खूप अवघड दिसतो इथून बघूनच. बघू आता पुढे गेल्यावर समजेल आपल्याला कसा काय. आपल्यासोबत आहे बघा एक टॉमी पण आले, हर्षदचा मित्र. इंग्लिश टॉमी पण आले. त्या हर्षदचा मित्र, त्याला माहिती आहे बिस्किट आणल्यात म्हणून तो पण आले. बघू शकता मित्रांनो, या जंगलातून आपण चाललेला आहे आता मस्त आहे की. प्रमोद भाईने आता बॅग घेतले. 1.5 तासांची एक बाटली पिले त्यांनी. कोणीच पाणी पिला, खाली त्यांनीच पिले एकट्याने. माणूस नाही तू जनावरच. जर तुम्ही पण याल तर तिथून माहिती घेऊन या गावांशी. तसं यावं नका, कारण का जंगल मोठा. जंगलात 4-5 जण आता अडकलेली अशीच गेले ना आता बाहेर, कारण का रस्ते जाम आहेत. म्हणून नीट याल तर. बाकी काय व्हायची पाम्या? बाकी काही नाही. सागर भाई प्लॅन करतं ते निघायला लागतंच.
किती पण मोठा काम असू दे तो काम टाकून यायला लागतं. तुझं काम आयटमला भेटायला जायचा. गजब बेइज्जती है. मित्रांनो अर्धा तास झाला चालतो तर येऊन या खिंडीन पोचले आपण. आपल्यासोबत कोण कुठं आणि प्रमोद भाई रस्त्यांची सुविधा करतो जरा, कारण का इथून जाम वाटत. रस्ते चुकतात ना रे. तुम्ही पण याल तर असं रस्ता बनवीत चला. म्हणजे कसं लोकेशन दुसरं कोण जर येत असली पोरा तर त्यांना चढायला थोडं इझी जर म्हणून. बाकी आम्ही तर चाललोय बाटल्या बिटल्या लावीत. बाकी तुम्ही पण याल तर काहीतरी लावीत आहे म्हणजे रस्ता इसरायला नको. पुढे जो मागं आपल्या येईल कोण त्याला रस्ता माहीत व्हायच्यासाठी काहीतरी करा. आणि आपल्यासोबत आज शेरू आहे. शेरू कुठे येईल आपला? कुठे गेला पाठी राहता आपला त्या पैशापासून आपल्यासोबत आलेलं आहे. बघा कसं रस्तं जंगलांशी या बाटल्या लावीत चालले आम्ही. आणि मित्रांनो रात्रीचा प्रवास काही करू नका. यायचा असेल तर लवकरच या, म्हणजे तुम्हाला एवढं काही वाटणार नाही इकडे आला. त्याची रस्ता लय डेंजर आहे आणि जर रात्रीच्या ह्याच्यानं जर चढलं तर काहीच दिसणार नाही. बघा पूर्ण जंगल भयानक. रात्रीचे ते यावंच नका. एकतर सकाळी या तर संध्याकाळी 4-5 वाजता लवकर. ना. तर बघा इथं काहीतरी बॅनर लागले मस्त आहे की, वाचून घ्या तुम्ही. आम्ही पण वाचतो नंतर वरती गेल्या. तर सध्या वरती जा, नंतर बघू गलत्या. पूर्ण छातीवर आहे. आणि या बाटल्या आमच्या. मित्रांनो रस्ता बघा कसा डेंजर. तुंपारला डायरेक्ट कालत्या धरीन. ही आपली पब्लिक जोरदार माणसं चालल्या. आता आपण इथे आणि आपण टेंट सुद्धा लावलेलं आहे. इकडे कमी आणि इथे आपल्या 2 गॅस लावलेले आहेत जेवणासाठी. तिथून एक टोप आण ना बारका भात धावाला. चणा बेल आणि भात बनवायचं आहे. टकशील काय फ्लावर भात आणि सागर भाई. गरम पाणी करायला लागेल गुकल्या. सागर भाई पिसाले आपला. धवून टाकायला लागेल की डायरेक्ट धवून द्या टाकशील. आणि खालती बघू शकता कसा व्ह्यू दिसतोय. ठीक आहे चल यांना पाणी टाक. आपण आता जेवण बनवायला घेतलंय. ही अशी वाफ बीप नाही निघणार का? कशी वाप याच्यातली वाप काय घालू ये त्यांकडे टाकायचा हर्षद उतरा. या चण्यान सागऱ्या दाम मध्ये नको तर सागर कर आगर. भाई कवाले आगर ना बिगर करते. भाई जेवण बनवायचं ते कवाले आज का सांगू तुम्हाला. नाही विनू चार ते यांनीच पिले. राखच आहे हो अरे. या जेवण बनवायला ठीक आहे ना. राईस बनवले. राईस क्वांटिटी आणि कॅलरी. क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये आपला विषय आहे. भाईनी बनवले काही कारण नाही आज. इकडे असं बिलागली तर सगळं याला कवाच भेटला नाही. धंदा टाकला ना धंदा. लय भूक लागले. जयूला भूक लागली का सांगू तुम्हाला. इनो याला पत्रावली द्या बैला हरका गेला. गजब बेइज्जती है. टोपशीत दे त्याला. टॉपशिंग घाशील काय? नाही दे ना डिश भाई. डिस हर्षद जिरली का? तुम्ही पण का जिरली का तुझी? कायला जिरली भाई आपली भारी झाले. चढताना जिरली का? नाही काही नाही म्हटलं. जयस चरताना कळलं. आता सगळं देव आठवलेला पण लास्टला चाललो. आता पुरे गेल्यावर कंच देव आठवतील. पुरं अजून रिक्षी आहे. मग आता कुठला देव आठवता. मागं फिरायचं देव आठवतील. देव आठवलेलं पण यमराजच नाही आठवला. परत आठवलं. पुरे यमराज आठवलेला. पण नाही आठवता. जयला रे. मित्रांनो आता खातो आम्ही. खाऊ दे जरा सुकाम पण. सागर कशी आली बिर्याणी? एक नंबर.
बिर्याणी व्हायची बघ. बिर्याणी मीठ टाकू दे. कंची बिर्याणी व्हेज पुलावर, पण बटाटा शिजला नाही अजून. मोरबीवर लेग पीस लेग पीस. बघ बाईला लेग पीस भेटला ना. आमचा शेरू झोपले, कालशी वरती येले आपल्याला. नाही देतच नाही कोणच जेवायला बघ. कॉम्पोशी सांगतात जेवायला द्या. बघ रे त्याला सागरे जेवायला दे ना कोणला मला. जा रे बायकोच्या बाईला. सागरे पम्या. सागरे पम्या. तो चिवरा होल ना, त्यानं थोडासा भात टाक ना. हे शेरूला डकलेला चिवरा. शेरू झोपले आता. कुठं दिला अशा भात कसा आले, भात कसा आले. अक्का नाही खाणार. टाकर पम्या त्यात. जर पम्या. नको थांब ये ना. नाही घाला तर परत. सागर त्याच्या भुंगुड आहे. तो डायलॉग सांग पटकन. शेरूला दिले भात. शेरू आता जेवण मस्त. हर्षा भात कसा आले. एकच नंबर गाडी मिठाचीच कमी नाही. मीठ का कमी टाकले माहिती का भावा. जर आली तरी चालेल भाई. कार झालं कार झालं का करशील फेकून द्यायला लगेच आवरा भात. वर्षी मीठ मारलं ना एक नंबर. आवरा भात जर फेकून द्यायला लगेच म्हणून. बोटकाला बरोबर टाकायचा. जास्त मध्ये एकच जागा. गोपाल्या एकच जागा जास्त बोलतो. तूच जास्त होस. काळजी नको. हे नाही घालं त्यांनी. सागऱ्या सकाळची कितीला उठायचं. साला उठशील की. तूच म्हणजे मला काय साधाली बात नाही. आमचं काही नाही कामात तुलाच जायचं भाई. तुम्हाला सुट्टी आहे का. आमचं काही नाही, आमची पंचिंग होल. तुझा हा ठीक आहे जी आता काय बोलायचं आता. हा पोरा मजा येतात ना आपली आता ही. ठीक आहे आता जेवून घेतो. मजे ते हो लेकी थी इसमें क्या दमता पुढचा काय. शुभ सकाळ मित्रांनो. तर इकडे बघू शकता क्लायमेट पूर्ण चेंज झालेलं आहे. खालचा काहीच दिसत नाही. हे पाऊस सुद्धा रिमझिम पडतोय. तर आपण आता इथे टेंट होता आपला, तर टेंट आपण आतमध्ये घेतलेला आहे आणि कॉफी बनवायला घेतली आता. नाही भाई बघा कसं झोपले अजून. हे आता व्हिडिओ चालू केले म्हणून उठलंय. ते काहून पाशी झोपलेले ताणून. बाहेर झोपलेलं पाऊस पडतात आतमध्ये येऊन झोपले नाही. हे बघा कसं झोपले ताणून. बाहेर थंडी लागतं ना. धुका बघ ना. जयेश भाईने फुल मनावर घेतली, भांडी बिंडी घासली सगळी ना. आता घेतली कॉफी बनवायला. तर कॉफी बनवतो मस्त भाई. कॉफी प्या. बघू वातावरण जर चांगला असेल तर वरती जाऊ, नाही तर मग खालतीच उतरायला लागेल. का की रस्ता काहीच दिसे नाही. वातावरण काही दिसत ना. म्हणजे दिसशे असताना दिसणार मग केव्हा दिसणार. अरे भाई हे दुखावा किती दिले असं ना काहीच दिसे नाही तिथे. तुझी पाटली असेल तर सांग तसा. मलंग सारखी भाई दिली आता. हल्ला आपली घेतलीला कॉफी बनवायला झाली आता मावा तयार. नाही रे लाव उकोला. अरे बंद आहे को यार तिकडेच. उकोला आला सागऱ्या. उकोले येलेत ना. काय वाटतं तुला होईल का चहा. छान होणार. मावा तयार का. मावाच खातो जिकडे तिकडे जाऊ तिकडे. यांच्या मुलं सगळं होते. रात्री एकदा तापून ठेवा दूध. तुला ना दाखवतो आला तर गरज पडले बोलते. बायकोनी म्हणले कसं दाखवायचे तू. गरज पडले बोलते. हो मायला तुला सांगून थकलो. अजून तरी उठा चला वरती जायचं आपल्याला. वातावरण बघा काय डेंजर झाले. सकाळचं वातावरण आहे का भाई. 7 वाजताचं वातावरण आहे. तरी 6 वाजले तेव्हा काहीच दिसत नव्हता. तर आता वातावरण बघा किती चांगलं आलंय. भाई आता पाणी पण आला. अरे दोरावली जायचा ये ना रस्ता चांगला. मित्रांनो बघू शकता असं दोरावली जायला लागतं. डेंजर असा रस्ता बघा. दोरावली उतरायचा खालती. ये पम्या असं या ब्लॉक मध्ये जाऊ नको. कुठे येऊन दे. जीवन रशी सोडला का जीवन सोडशील का.
रशी धरला का मग संपला मग. तेव्हा मोर किसायला मित्रांनो व्हिडिओ करायला तर बघू शकता कसा रस्ता आहे आणि इकडे खालती एक दरी. आशिष भाई इकडनं आपण आता जाणार आहे दोराला पकडून. हे सागर आणि विनू जय श्रीला अर्धंगीच. जयेश खालतीच थांबले आणि आपण जाणार आहे आता पुढे. विनय काय वाटत एवढं नाही वाटत का मागे फिरलेला? आपल्याला माघारी घ्यायला शिकवलाच नाही तर विचार केला होईल तर होईल. नशिबान असेल त्या व्हायचं चुक नाही. की मित्रांनो आपण जातोय ना तर फक्त घाई करून नाही जायचं. कसा माहितीये का, जर घाई केली तर काहीतरी वेगळाच होतं. आपण जर डोका लावून जर असते आरामात गेलो ना तर काही नाही होत. आपल्यासोबत सकाळपासून आहे. काल संध्याकाळी आपण आलेलो तिकडनं तशीच सोबत आहे आता पण. आज पण सकाळी आपल्या सोबत आलेले. पाटला सोडत नाही आपला. इकडे एक पाण्याचं टाक आहे. वाटतं पाणी पाणी हे दे नारशा एक नंबर आहे ना. मग आहे ना असं पाणी. ते पाणी भेटले आपल्याला. पाणी आहे. बॉटल घेतली. इथे इथपर्यंत आलो असतो फोटो निघलेस. मला असं पाणी आपल्याला भेटलेलं आहे पिण्यासाठी. पाण्यात मासे बघू शकता. मासे विषय आहेत. मस्त पाणी प्यायला भेटलं. कालपासून पाणी पिलाच नव्हता. कालपासून पाण्यावर तोंड पण लावला नाही भाई. आज पाणी पिले. विनय तिकडेच थांबले. पिला अख्खा पाणी टवरला विनय टाकले आणि जयेश तिकडे गेला परत तेव्हा इकडे. आपल्यानंतर वरती जायचं इथनं. रस्ता बघा इथून वरती जायचं इथे. आणि आता पाणी प्यायला थांबले आपण. असं मासं बघा पाणी. हे धोका बघ. हे सागऱ्या मासं बघा बोलतं पाणी. मग पाण्यानं बघा नसतं. सागऱ्या पाणी कसा? एक नंबर आहे. थंड आहे. गार पाणी. बिस्लरी पेक्षा डेंजर पाणी. जिले बघू शकाल. मस्त होती. अशा निकली वाटा पण झाल्यात भरपूर. नाद आहे नाद. याल तर नीट या ना ते यावं नका. माहिती नसेल ते यावं नका. की डेंजर रस्ता सगळा दोरावली आहे. तुम्हाला वाटायचं आम्ही तुमचा परत व्हिडिओ या बघून तर या. कारण की आम्ही परत बघूनच येतात असं येत नाही. एक चुकी डायरेक्ट वरती आयुष्याला माफी आहे. माघार घ्यायला आपल्याला शिकवलंच नाही ना. घरी घ्यायचं आपल्या रक्तानच नाही ते. माघारी काही घ्यावं. माघार घ्यायचं तुम्ही नाही आलेलं परवारला. बघा घेतली कारण की नवीन नवीन चालू नवीन आहे म्हणून त्याला मागं ठेवला. फिक्स वाचा. आपण जाऊ आता पुढे. पाणी बिनी पिलाय मस्त. एक सितारा कमी होईल. आणि आपण इकडे असा एक स्टार कमी होईल. गाडी झाला त्याला गाडी चालवला. असा रस्ता बघू शकता तुम्ही. डेंजर रस्ता आहे. चल शेवंते. शेवंती रोज वेगवेगळी नाव पाडतात तिला. आणि इकडनं आपण जाणार आहे आता. आपले 3 बंधू इकडनं जाणार आहेत. त्यांच्याच पाठोपाठी मी पण जाणार आहे. डेंजर रस्ता. तुम्हाला वरतीच बघायलाच भेटेल असा व्ह्यू वरती गेल्यावर. डेंजर. बघा कसं चालतात. आणि इकडे बघा लय डेंजर काम.
इकडनं जाणार आता फोन खिशात ठेवतो आपण बाबा फिक्सी रस्ता आहे. मित्रांनो पाय ठेवायला पण जागा नाही असा रस्ता आहे. सागर भाई इथनं चालले आपला बघा कसा डेंजर काम. भाईचा आता फोटो करता थांबा जरा. होऊ शकतं कसं ढग आलेले आहेत. या रस्त्यातून आपण आलेलं आहे आणि सागर आपला 2 वाक पुढे चालले. आपण आता इथनंच पुढे जाणार. लय डेंजर ट्रॅक आहे. तुम्हाला पण यायचं असेल तर जमल तरच या, इथे येऊ नका. लय डेंजर रस्ता. आम्ही पण रिक्स घेतली थोडी, नाही पण जावंच वरती म्हणून जमल तर या तुम्ही. तसा डोंगर लय डेंजर. इकडूनच चालल्या. पाण्याचं टाकं बघायला भेटते पण पाणी नाही सध्या त्याच्यात. हर्षित नवीन सुसाट मध्ये पुढे ते काही तांबाचाच नाव घेत नाही आज. सागर भाई नुसता दमतोय, 2-2 मिनिटाला थांबतोय भाई. सागर भाईची जिरली वाटते इथंच. डेंजर का काही बोलू पण नाही तो. व्हिडिओ करायचं पण इच्छा नाही हो. असा रस्ता पकडायला पण जागा नाही कुठे. तरी पण एक हातात व्हिडिओ एक हातात चालता. बघा डेंजर काम. हे दुःखाला डेंजर आले काही दिसत नाही कालचं. अरे दुःख आले. तर फायनली मित्रांनो आपण वरती पोचलेलो आता. तरी पण वरती पण बघा जागाच नाही चाला. रस्ता बघा कसा डेंजर. या इटला पण दरी, या इटला पण दरी. तिकड पोचलोय आता. आता पूर्ण वरती चालू आहे. थोडाच रस्ता बाकी आहे आता. बघा विनू आणि हर्षद पुढे चाललंय. मी आणि सागर पाठी. बाकी सागर दमतो म्हणून थोडा थांबायला लागते टायमात. बाकी कालपासून पाणी नाही पिला ना बाईनी म्हणून दम लागते नुसतं. इकडे बघा कसं डोंगर आहेत बारीक बारीक. वरती उभा राहायला जागा ते दिसते त्या डोंगराला समोरच्या. इकडनं पण बघा एकदम बारीक रस्ता वरती. महाराजांचं स्मारक बघा कसं बनवलं वरती. जवळ गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आपण दर्शन घेऊ आणि तसंच हो खालती उतरू लगेच.
बघा डेंजर रस्ता. बघा. माणूस चालला एवढाच रस्ता इथे पण इकडनं दोर आहे, दोरावरून जायचं. सागर फुल घाबरले जायला, तर आपला कसा व्हायचा. डेंजर. फायनली आपण चंदेरी गाडाच्या वरती पोहोचलोय. आणि महाराजांचं स्मारक बघू शकता. आठवडे निवंत झाली तुमच्या भेटीने. अशात विनू येत नव्हता तरी पण हल्ली बाईला केली बाईनी धाडस वरती चढण्यासाठी. मित्रांनो आपण इथे एकटा यायला एवढी आपल्याला डेंजर आलेलं. तो कसा आणला असेल महाराजांचा स्मारक, तुम्हीच विचार करा. आणि इथे काहीतरी सूचना लिहिली. सागऱ्या कसा वाटलं? याल तर सेफ्टी घेऊन या, नाही तर यावंच नका. मी ते म्हटलं डेंजर रस्ता. चालाल तुम्ही कसं पण याल, घसरीत घसरीत उतरताना हाताने वाट लागणार का? बघू, त्या- दहा वाजतेच. चढलो ना त्या रस्त्यात दोरपत होता, उतरायला काही वाटलं नसतं. डायरेक्ट खोलदारी आहे, डायरेक्ट 700 फूट दारी खालती जात. वाचायची चान्सच नाही. डेंजर काम. इथं आपण आता थोडा वेळ थांबू आणि लगेच उतरू खालती, का की खालचा काहीच दिसत नाही, पूर्ण धुका आहे. आणि असंच आपण आता इकडनं जाणार आहे खालती. प्रेरणा मंत्र आणि ध्येय मंत्र घेऊन खालती उतरणार आहे. साठी झुंजावे झुंजोनी अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले. देशद्रोही कितके कृत्ये मारो निघालावे परिते. देवदास पावती पत्ते यदर्शी संशयो नाही. देव मस्तकी धरावा अवगाल कल्लोल करावा. मुलूक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडली. शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसी असे. सकल सुखाचा केला त्याग, मनोनी साधिते तो योग. राजस्थापनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष. तरीच मनवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिवावे. शिवरायांसी आठवावे, जीवित तृणत मानावे. निर्लोकी परलोकी उरावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू. बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू. श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. तर जय शिवराय मित्रांनो. आता दर्शन घेऊन आता आपण खालती उतरायचा प्रयत्न करतो. इकडनं आता आपण जाणार आहे खालती. जसं आले तसाच खालती जाणार आहे. विनू आणि हर्षद फुल सुसाडमध्ये आहेत. सागर आणि मागा. सागरने आता बॅग दिली माझ्या. इकडनं मी आता खालती उतरू. बघा कसा रस्ता उतरतो, बघा कसा.
दुपटेकीत भाई उतार दे लय डेंजर काम आहे इथून असा रस्ता होता ना मी वर्षी आले घसरत घसरत 2 टँकर टाकायचे होते बघते डर गावात नाही रे फिरायचा लय रे पण असं घाबरून नाही होणार नाही भाई दम ठेवायचं दम बघा कसा मित्रांनो लय डेंजर एक पायाचा रस्ता आहे तिथून चालता आम्ही तुम्हाला पण दाखवता व्हिडिओ सांगपणा केली घरचे जर व्हिडिओ बघली तर घरचे येतील परत जाऊ पण नको कसा काम होईल व्हिडिओ बघल्या मग मी लय मारली बघ व्हिडिओ बघल्याला हलवतील घरा अरे बघू दे काय माहिती त्यांना पण आपली पोरा काय ऐकणार नाही ते काय फिरायचं राहणार नाही जाऊ कुठे सोडू नये सगळे गड करू पूर्ण बघा आता खालचा दिसत असेल तुम्हाला मगाशी दिसत नव्हता पूर्ण धुका होता आता पूर्ण असं दिसत असेल डेंजर बघा आवऱ्या वरती आले आपण तिथं महाराजांचं स्मारक इकडनं पूर्ण सरळ जाणार डेंजर रस्ता आहे बाबा बघा कसं एक पायाचाच रस्ता आहे फक्त ते माणूस चालू शकते दुसरा माणूस सायशी पण नाही जाऊ शकत इकडे तरी सागऱ्या वरती बघ वरती नको वरती बघा वरती आरशात फुल सुसाड आहे मी सागर काही तोपत नाही वाट लागली म्हणजे घाबरले पण तावराच तर सांगू तुम्हाला वाट लागली घाबरून डेंजर का मला काही नाही एक बिंदास उतरता हो तुम्ही 4 हात पकडता आम्हाला 4 हात दिले ना गावानी पायां पण पकडता हातां पण पकडता पकडणं जरुरी आहे एक हातान कसरत याचा फोन पण नीट याचा एक हातान व्हिडिओ एक हातान पकडायचा आणि 2 पायान चालायचा असा बाई गेले थांब आता व्हिडिओ बंद करायला लागेल मित्रांनो इकडे बघायचं का चालले चालायचं तर बसून चालत डेंजर काम झाले बाईचा सागऱ्या कसं त्याच्याबद्दल विण्याबद्दल विण्याचं काम केलं घसरगुंडी गेलतो तो माझा डेंजर काम झाले यांचा कसं काम झालं यांचा त्या कसं बसत बसत चालले बघू आता खालती जेव्हा माझं काय आलं होतं माझं तर नाही दाखवू शकत तुम्हाला व्हिडिओ का की हे व्हिडिओ काढीत नाही एकदम तुला गरज असेल तर कार व्हिडिओ नाही तर उतार खाली होते म्हणून आता मलाच करावं लागतं व्हिडिओ का सांगू आपल्याला लोकांना दाखवायला लागते घरच्या पण बघतील घरची वाट बघताना तिकडे व्हिडिओची आपली पोरा कुठे गेली म्हणून विनय आज उतारशील ना उतरतो ना डायलॉग मार गाण घसरून गेला उतरतो उतरताना विषय संपला तू मगाशी डायलॉग म्हणेल तो मार ना त्यांचा तू काहीतरी बोलत होता ऊन वारा पाऊस पाऊस आणि मराठे हा जंगलात आवडतं ना फिरतात कुत्रा पण वरती नाही आला बघला ना आपण आलो पण तुझ्यासारखा कुत्रा नाही आला ना पण मी वर्षी जाऊन आलो घामाघूम झाली भाई ते असेल तर या ना ते येऊ नका डेंजर रस्ता रस्त्याचं नामोनिशाणच नाही दिसवा डेंजर काम आहे हो कसा डेंजर जाई इकडे तरी आहे तू जय घेऊन जयेश भाई काय आमचा आलाच नाही जयेश भाई हरिहरगडला नेलता जयेश भाई तिथं वाट लागले डेंजर काम झालं धुकादारी आहे धुक्यान काही वाटे नाही खालचा काही दिसत नाही तवरा धुका जर नसता ना काम फीड इथंच राहिलं असतो वस्तीला अजून एक दिवस मी तो उतरलोच नसतो मी कोणाला तरी बोललो असतं या बाबा मला नाही आला डेंजर रस्ता इथून उतरता आम्ही जिरली आमची जिरली आमची या टोकाला गेलतो
डेंजर आहे परत नाही याव परत नको राम राम मंडळी डेंजर एकदा आणले परत आणू नको मला पुढच्या खेपेला मी येणार नाही अंधेरी आहे पुढच्या खेपेला मी येणार नाही तुमच्या बरोबर तुमचं तुम्हीच जा मी येणार नाही मम्मी पाहिलं सर रस्त्यात डेंजर रस्ता आहे हो जर असं व्हिडिओ जर बघलं असं रस्तं तर उद्यापासून आपल्याला गड किल्ला बंद फिरायचा डेंजर रस्ते ते उतरशील का आज? मोदका कुवा का कसा डायरेक्ट सपाटी आहे फक्त इथं दोर दिले एक सपोर्टला तवराच मित्रांनो खरंच सांगता बिना सेफ्टीचं याव नका वाट लागलं वाट डेंजर काम डेंजर माहिती नसेल तर कोणीच यावं नका बिलकुल याव नका मी तर सांगता यावंच नका माहिती त्याला नसेल सवय नसेल ना हा त्यांनी यावंच नका जयेश भाई बघ जयेश भाईला 2 गाड्यानं नेलं पण दोन्ही पण गाड्या असं होतं त्याला डेंजर अर्धंगीच फिरले तो पाय टाकू कुठे मी बघ रस्ता हा? कुठे आता ए अर्जा जिवंत आहेस ना जिवंत आहेस ना हा ठीक आहे झेलकाल रा घालती तो बाप्पारला तर नाही दरी नाही जाणार इथं थांबल्या बा इथे जय जास्त लांब नाही जाणार जय जिला वाटतं मला जय जेला आवाज दे नाही काही करा नाही आपल्याला मम्मी मारील वाटते मग जय श्रीराम चाल गावला लगेच रस्ता बघ नेले आपण खालती पोचलेले खालती म्हणजे एकदम खालती नाही जो मेन टप्पा होता तो सोरले खालतीला बा कसा होता बघा दोरावर चालायचा पूर्ण कसं जाशील दोर पकडून चालायचा हा बाई जीप पिसेल गेली सागऱ्या पुढच्या घ्यावी येशील की नाही नाही रे बाबा नको रे गिरली आमची मग खायला ये असं बघते अवघड रिक्स आहे तो इक्शे कुठे हा वरती गेल्यावर समजतंय तो बघ कसा घुमतोय नुसता. कसा इथं गेलतो आम्ही इथं नाही इकून असा गेलतो मगाशी दिसला नसेल तुम्हाला धुक्या ऐकून कसं लिहो या वाडींची आले आम्ही नाही तिथं आम्ही स्टे केलेला बा इथं झेंडा दिसत असेल तुम्हाला व्हिडिओ दिसतो की नाही काही माहिती नाही वर्षी भयानक दिसताय दारी बाबा डेंजर ए, नशीब धोका होता सागऱ्या दुकान असतात त्याला डेंजर उतारलो पण नसतो अरे तो इथलं ते दोराचं इथलं मॅच कसं आहे हे जावली इथला थोडासा उभा होतो ना तो हा पाय ठेवायला जागा नाही तिथं ना ते चंदेरी नाही ही अंधेरी आहे नाही पाहून मग तुझी चिरली काय नाही ना नाही. आज नसेल ए, चिरली ना रे. पण निश्चित नाही लोक तिथूनच फिरून जात बघून डेंजर बघूनच वाट लागते त्यांची तो लय डेंजर तिथून उतारला तो पहिला तिथं पहिला तिथं पाय ठेवायला जागा नाही जया फिरला तिथून पाय ठेवायला जागा नाही तिथं जय फिरला तिथे तिथून थोडंसं लय तरी या डेंजर केले पण तिथे नाही डेंजर काम झाले हे ना खालती तू पण वातावरणात. फिरलेलास तिथं हे पामू पाणी जोडत कर नाही ज्याला सवय होते त्यांनी ते यावंच नका मी तर डायरेक्ट सांगतो ज्याला यावंच नका काय ज्याला सवय नाही त्याला काही ना काही जाते केना के द्या चाहते हो ना. तो तिथं गुप्पा हवा बाबा कुठे रे तो त्या डोंगराला डायरेक्ट व्हिडिओ दिसणार नाही तुम्हाला आपल्या अल्ट्रा नाही आहे पण पाणी टाकायला करा बघले निघत जाताना सागऱ्याची या. काहीतरी सागऱ्यात येतं भाषण म्हणून चालू टाकले केलं तो कलावंतीन दुर्ग आणि बाजूला असलेला आपला श्री मलंगड तो यो 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 मधला टप्पा बघ ते दुक्यान टाकले बघ थोडसा हा तो मलंगड त्याला काय ना अर्ध्या तासान मलंगड कुठं म्हणून करतो बा तो समोर अरे ते रस्ता माथेरान नाही घरच्या माथेरान कांच्या साईडला घरशी असेल डिरेक्ट तास माथेरान? माथेरान त्या साईडला त्याला काठच्या साईडला त्याला कलवंतीने जाऊ मग जाऊ दाम पावसाची जाऊ तिथे तो काय आवरा नॉर्मल आहे आपल्या हरिहर सारखा आहे. भिवंडीच्या तिकडे Tension कंचारी नाही. आहे ना हा भिवंडीच्या तिकडे कंचारी आहे ना माऊली गेला माऊली गेला भिवंडीच्या इकडे गत कसं रे भाषण देत होतं मी आहो मी असा मी तसा आहो हो आता इथून ते इतके त्याला फाटले घरी तुम्ही कामापुरता वापर करून घेता बोलो व्हिडिओ झालं मागून लोटून दे मला इथून चल चल सांग ऊन नाही ढगजेले म्हणून ऊन अशा ढगाला का परत सावली तो मोठा ढगले व कसला धनक्यान ओर पटकन ओर त्या पाणी घेऊन येता लय चांगला पोरे असतो
चटका मारतो कसा चटका. दाचा ऊन दाचा. माझा फोटो काढ 2-3 मग मी जाता लगेच. ठीक आहे चल डन. लगेच फोटो काढा तुझा. भाई बॅग आणते, बॅग कामाची नाही तरी फोटो काढायला लावलं बॅग पाहिजे. भाई पाणी नेलं ना त्यान